बरोबर थोडासा बाहेर ठेवला होता. पिचिंग सुद्धा परफेक्ट होती, ॲक्युरेट होती. लेंथ बॉल निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं मात्र सुरुवात केली ती कुणाल निकमनं. चांगल्या बॉलनं सुरुवात झाली. निर्धाव चेंडूनं नेक्स्ट बॉल. थोडासा शॉट होता पॉइंटला. चांगला प्रयत्न होता त्या ठिकाणी. पॉइंट फिल्डरचा जरूर स्टॉप केलाय. काही वेळ चेंडू हवेमध्ये सुद्धा होता, पण तो झेल होऊ शकला असता तर मात्र एक अप्रतिम झेल मात्र आजच्या रात्रीमधला जरूर पाहायला मिळाला असता. परंतु चांगला प्रयत्न त्या ठिकाणी. थोडा रूम दिला होता. थोडासा शॉर्ट होता कुणाल निकमचा हा चेंडू. सिंगलनं खातं उघडले अमोल शेळकेनं. पहिली धाव धावफलकावर. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना चिंचवली टीमसाठी. आता मात्र हितेन पाटील येईल स्ट्राईक एंडला. नेक्स्ट बॉल कुणाल निकम पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. फुल टॉस होता. ऑन साईडला वळवलाय. मिड विकेटला फिल्डर आहे डीप मध्ये. ओ सिंगल घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न. रिस्की कॉल होता इकडे मात्र हितेनचा, परंतु यशस्वी झालाय. 2 धावा मिळतील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि या 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 3 या आकड्यावर. प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक आहे. माऊली डीजे मंडप डेकोरेटर्स, नवनाथ कोंडिलकर, जांभिवली यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि जयंता कोंडिलकर यांच्याकडून यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह आहे. ऑफ ड्रावचा फटका. लॉंग ऑफला बॉल स्टॉप केलाय. तोपर्यंत मात्र एक सिंगल. हितेन पाटील चांगले कनेक्ट झालेत. त्याच्या बॅटमधून 2 स्ट्रोक्स. त्यामुळे थोडासा आत्मविश्वास वाढतो बऱ्याच वेळेला. चांगला मिडल ऑफ द बॅट झाल्यानंतर भले बाउंड्री जरी आली नसली तरी सुद्धा आत्मविश्वास वाढतो. आणि सुरुवातीला तो कॉन्फिडन्स येणं फलंदाजांमध्ये फार गरजेचं असतं. लेदर क्रिकेट खेळतो आणि लगेचच ते प्रतिबिंब पाहायला मिळालं. कारण ज्या पद्धतीने तो मिडल करत होता, ऑब्व्हियसली नक्कीच ही माहिती आमच्यापर्यंत आमच्या कुणलेखकांनी आमच्यापर्यंत पोहोचवली. लाऊड अपील झाली होती इकडे मात्र. नॉन स्ट्राईक एंडला ही पुढे आला होता, परंतु वेळीच मागे फिरला. अन्यथा रनआउटची सुद्धा शक्यता होती. थोडस प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं होतं इकडे जांभिवली टीमनं. निर्धाव चेंडूची सांगता. धावा झाल्या त्या आतापर्यंत 4. पहिल्या षटकामध्ये कुणाल निकमनं बऱ्यापैकी बांधून ठेवलंय. 5 चेंडू समाप्त झालेत. धावफलकावर 4 धावा आहेत. दोनही सलामीवीर सुरक्षित आहेत, परंतु थोडासा संत गतीनं वाटचाल. कट केले बॉल. ओ डाईव्ह लगावत. इकडे मात्र बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न मात्र असफल. बॉल सरळ डीप पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं. वेलकम फॉर चिंचवली टीम. पहिला चौकार अमोल शेळकेच्या बॅटमधून. दादा समाज सेवेवरी पुढात साऱ्यादी. दादा समाज सेवेवरी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा धावफलकावर. शेवटच्या बॉलवर मात्र एक चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळाला अमोलचा. दुसरं षटक घेऊन मर्याई जांभिवली संघाकडून नवीन गोलंदाज सज्ज होईल. नीरज कोंडिलकर दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पहा. अन्यथा एक फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल तुम्हाला. कडा थोडस उशिरानं चाललोय आज. तो वेळ कव्हर करायचे. नीरज कोंडिलकर चला लवकर स्टार्ट घ्या. अमोल शेळके आणि हितेन पाटील अशी जोडी
दोघेही सुरक्षित आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा जोडल्यात चिंचवली टीमनं, परंतु हितेन पाटील ऑन स्ट्राईक नाव. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज नीरज. पहिलाच बॉल स्क्वायर ऑफ द विकेट, फील्ड डीप मध्ये स्वीप केला होता, परंतु इकडे मात्र हितेन सापडलाय. पहिला धक्का लागेल तो चिंचवली टीमला. हितेन पाटील 3 धावा काढून तंबू मध्ये दाखल. पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त केली नीरज कोंडिलकरला. मात्र एक महत्वाची विकेट मिळाली. चांगला स्ट्रोक्स होता, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केला गेला होता आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र विकेटचं पतन झालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल शेळके तिसऱ्या क्रमांकावर दाखल होत असताना दोन बंधूंची जोडी पाहायला मिळेल खेळपट्टीवर. अमोल शेळके आणि नुकताच आलेला कुणाल शेळके. नीरजचा बॉल ड्राईव्ह केला ऑन द राईस, समोर खेळलाय बडॉन कडून लॉंग ऑन कडे सरकत असताना चेंडू सिंगल येईल. 1 रन खातं उघडेल कुणाल. 1 या धाब्यानं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. अमोल शेळके आता मात्र डाव सावरावा लागेल, कारण हितेन पाटील बाद झालाय. स्पर्धेला सदिच्छा देण्यासाठी आमचे सन्माननीय मान्यवर सचिनजी पाटे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचप्रमाणे रोहिदासजी पाटील साहेब, संतोषजी बात्रे साहेब, मच्छिंद्रजी मात्रे साहेब, राम मात्रे साहेब सर्व या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्वांचं आमदार चषकामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 10 धावा धाव फलकावर आहेत. मिहिका आणि श्रीराम चिंचवली या संघाच्या. आतापर्यंत दुसरं षटक सुरू आहे. 3 चेंडू समाप्त झालेत, म्हणजे 9 चेंडूंचा खेळ झालाय. 10 धावा धाव फलकावर. 1 चौकार फक्त आतापर्यंत पाहिला. पहिल्या 2 पॉवर प्लेची षटकं, परंतु पडावी तशी चांगली गेलेली नाहीयेत. कारण जी स्टार्ट अपेक्षित असते पहिल्या 2 ओव्हर्समध्ये निदान 25-1 धावा आल्या पाहिजेत, जेणेकरून पुढच्या 3 ओव्हर्समध्ये अजून 30-35 धावा आल्या तर 55-60 पर्यंत पोहोचता येईल. हे कुठेतरी लक्ष असतं डोक्यामध्ये जेव्हा सलामीवीर मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी येत असतात. परंतु कुठेतरी हे मनसुबे जे होते ते उद्ध्वस्त केले, धुळीस मिळवलेत आतापर्यंत गोलंदाजांनी. ओ द स्टंप्सला बैठक मारले लॉंग लेग बॉडी लाईनच्या दिशेनं. व्हॉट अ शॉट, ग्रेट इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, बॉल सीमा पार. 4 धाबांकरता चौकार. चौकारानं टीमची टोटल मात्र पुढे सरकले ती 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन बोर्ड. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. कुणाल शेळके अगदी गुडघ्यावर बसला, ऑफस्टमच्या बाहेर. सर्रासपणे सध्याच्या घडीला अनेक फलंदाजांच्या बॅटमधून असे स्ट्रोक्स पाहायला मिळतात. हे फटके बनवले जातात खरं तर. आणि सध्या तुम्हाला ओव्हर पिच किंवा खास करून हाफ बॉल शॉर्ट बॉल मिळतीलच असं नाहीये. बऱ्याच वेळेला फुलर लेन चेंडू असतात आणि फुलर लेनसाठी हा पर्याय सध्याच्या घडीला सर्रासपणे अनेक फलंदाज निवडतात. हो, थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. आणखीन एक फुलर लेन लॉंग ऑन कडे चेंडू सरकलाय. 1 धाव मिळेल. चांगली बॅटिंग करतात सध्याच्या घडीला दोन्ही बंधू, कारण पार्टनरशिप आवश्यक आहे. दुसरं षटक सुरू आहे. धावा झाल्यात आतापर्यंत 15 धावा. एक बाउंड्री दोनही फलंदाजांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि तो कॉन्फिडन्स आता मात्र आला असेल दोन्ही बॅटरना. हो, रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आला होता. इकडे मात्र बीट करत गेल्या बॉल स्टड. विकेट किपरच्या हातामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर मिहिका 11 श्रीराम चिंचवली संघाची धावसंख्या 1 गडी बाद 15 धावा. भगवे वादळ
तर पॉवर प्ले समाप्त झालाय. 15 धाबा जमा केल्यात चिंचवली संघानं. तिसऱ्या षटकाचा खेळाला सुरुवात होईल. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये नीरजनं 7च धावा दिल्या आणि दोन्ही षटकं पॉवर प्लेची खास करून दुहेरी आकड्यामध्ये गेलेली नाहीयेत आणि त्याचमुळे हे यश आहे मरियाई जांभिवली संघाचं. कारण धावसंख्या मात्र सीमित ठेवले, कंट्रोलमध्ये आहे धावफलक. परंतु पाहूया 3 ओव्हर्समध्ये बाउन्स बॅक करावा लागेल चिंचवली संघाला आणि हे तिसरं षटक टाकण्यासाठी मरियाई जांभिवली संघाकडून गोलंदाज सर्वेश कोंडिलकर. द विकेटनं टॉप एज लागले, फाईन लेगला झेल, फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का लागेल चिंचवली संघाला. कुणाल शेळके मैदानाच्या बाहेर. चौथ्या क्रमांकावर नवीन बॅटर चिंचवली संघाकडून रोहित पाटील येतोय. 2 फलंदाज बाद झालेत. हितेन पाटील आणि त्याच्या पाठोपाठ कुणाल शेळके सुद्धा परतलाय. धावा फारशा आलेल्या नाहीयेत, त्यामुळे थोडंसं चिंताजनक वातावरण आहे चिंचवली संघाच्या स्क्वॉडमध्ये. शॉर्ट बॉल आहे, हुक केलाय, पाठीमागे फाईन लेगला बॉल चाललाय. बॉल सीमा रेषा पार, 4 धावांकरता चौकार. थोडासा बाउन्सर मारण्याचा प्रयत्न केला होता सर्वेश कोंडिलकरनं, परंतु नवीन येणारा फलंदाज रोहित पाटील तयार होता बाउन्सरसाठी. एक चांगला हुक शॉट पाहायला मिळाला. टीमची टोटल 4 ने पुढे गेले 19 या आकड्यावर. 19 ऑन बोट. स्पीडअप करत राहा जांभिवली टीम. रात्रीमध्ये सुद्धा मॅच बॉल शोधले जातात खरं तर. केल्याने होत आहे रे, आणि त्याचमुळे बराचसा वेळ जातो. क्लीन बोल्ट, दांडी गुल, त्रिफळा उद्ध्वस्त केला. इकडे मात्र फलंदाज रोहित पाटीलला लवकर मैदान सोडावं लागेल. तिसरा झटका चिंचवली टीमला. विकेटचं पतन लगेचच कमबॅक केलंय सर्वेश कोंडिलकरनं. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. नेक्स्ट बॅटर चिंचोली टीम कडून उमेश पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना धावा झाल्यात ते 19, फलंदाज बाद झाले ते 3. अपेक्षित सुरुवात बिलकुल नाहीये चिंचोली संघाला. आता मात्र काहीतरी करावं लागेल, मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील. फलंदाज सेट होतोय आणि लगेचच बाद सुद्धा होतात आणि त्याचमुळे आता मात्र टेन्शन वाढत चाललंय चिंचवली संघाच्या पाठीराख्यांचं. उमेश पाटील 5व्या क्रमांकावर दाखल होत असताना एका बाजूला सलामी आलेला फलंदाज नॉनस्ट्राईक एंडला अमोल शेके, परंतु सर्वेश कोंडिलकर 2 फलंदाज बाद केलेत आतापर्यंत या ओव्हरमध्ये आणि आपल्या वेगाचं दर्शन करून दिले सगळ्यांनाच. चांगल्या गतीनं मात्र गोलंदाजी करतोय. पाहूया उमेश साठी नेक्स्ट बॉल.
थोडासा रनअप चुकलाय. डेड बॉलचा इशारा पंचांचा येत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पुढचा चेंडू आडवा पॅटनं खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टंप लाईनवरचा हा चेंडू निघून गेला सरळ विकेट किपरकडे. डॉट बॉल थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज, नवीन येणारा फलंदाज, आणि हा प्रयत्न योग्य होता मी तर म्हणेन. आडवा पॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याचमुळे बिलकुल कनेक्शन झालं नाहीये. गती चांगली आहे गोलंदाजाकडे आणि त्याच गतीवर बीट करतोय मगासपासून सर्वेश. जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. धावा आल्या होत्या या ओव्हरमध्ये. तो एकमेव बाउन्सर मारला होता सर्वेशनं आणि त्याच्यावर हुक शॉट खेळला होता रोहित. आणि त्यानंतर मात्र बिलकुल धाव दिलेली नाहीये ओव्हरमध्ये. 5 चेंडू संपलेत पाहता पाहता. धावसंख्या चिंचवलीची आहे ती 19 या आकड्यावर. लास्ट बॉल असेल या षटकामधला. पुन्हा एकदा जागेवरून कट करण्याचा प्रयत्न. थोडासा फुटवर्कचा अभाव मात्र प्रामुख्यानं जाणवला उमेश पाटीलच्या बॅटिंगमध्ये. बदल आणि ते नव्हतं इकडे मात्र रेफर करण्यात आलंय. तिसऱ्या पंचांकडे आय थिंक व्हाईट बॉल साठी हा डिसिजन रिव्ह्यू केला जाईल. चेक करूयात आपण. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. त्यामुळे या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा आल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 3 गडी बाद 19 धावा. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी असेल. चौथं षटक घेऊन मर्याई चांबिवली संघाकडून गोलंदाज समीर कोंडिलकर. चला स्पीडअप करत राहा. उमेश पाटील थोडंसं टेन्शन वाढवलंय 3 डॉट बॉल खेळून. परंतु पाहूया अमोल शेळकेकडून नक्कीच अपेक्षा असतील. अमोल आडवा पॅटनं क्रॉस बॅटेड हा स्ट्रोक ऑन साईडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. त्यामुळे एकच धाव येताना दिसेल. चांगला थ्रो तिथून. 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावर. अगदी संत गतीनं ही वाटचाल सुरू आहे ती चिंचवली संघाची. एनर्जी दिसत नाहीये. मोठे स्ट्रोक्स येताना दिसत नाहीये. त्याचं कारण आहे अगदी अचूक टप्प्यावर केलेली भेदक गोलंदाजी. आणि त्याचमुळे आतापर्यंत मात्र फलंदाजांना अडचणीमध्ये आणण्याचं कार्य केलंय ते गोलंदाजाने. परंतु पाहूया आता शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये जर धावा आल्या नाहीत तर गोलंदाजांना मात्र या डिफेंड करणं फार कठीण जाऊ शकेल दुसऱ्या सत्रामध्ये. आणि त्याचमुळे या 2 ओव्हर्समध्ये काहीही झालं तरी मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील. उमेश पाटील मध्ये ते सामर्थ्य जरूर आहे. क्रॉस बॅटेड. पुन्हा एकदा आडवा पॅटनं खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र बीट केलंय. निर्धाव चेंडूची सांगता. 4था डॉट बॉल खेळतात उमेश पाटील. आजची रात्र आतापर्यंत पाहायला गेलं तरी यश त्याला मिळालेलं नाहीये. 4 डॉट बॉल. काल एक अदय नाईट स्पर्धेमध्ये आम्ही होतो. 4 डॉट बॉल खेळला होता एक फलंदाज. आणि त्यानंतर काय तुफान बॅटिंग केली होती. कालचीच रात्रीची आठवण. ऑन साईडला भिरकावलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 डॉट बॉल नंतर अखेरीस मात्र उमेशच्या बॅट मधून आलाय हा मोठा फटका. षटकार. षटकारानं खातं उघडलं आपल्या स्टाईल मध्ये. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड. 26 धावा. हा षटकार नक्कीच थोडासा आत्मविश्वास वाढवेल उमेश पाटील साठी. समोर समोर ड्राईव्ह केला यावेळेस मात्र वाईड लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय.
स्ट्रोक परफेक्ट होता. इकडे पाहूया प्रॉपर. हा तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय. पाहूया तिसरी रन कंप्लीट झाले की नाही, परंतु कदाचित हातामधून सुटला चेंडू. तिकडे तिसरी धाव घेण्याचा निर्णय, परंतु हा निर्णय तर अंगलट तर येणार नाहीये ना, अशी सुद्धा चर्चा आता मात्र असेल खेळाडू कक्षामध्ये. चेक करूया आपण एक्झॅक्टली काय झाले. तिसरे पंच हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. चला पहिला चौकार सुद्धा चेक करायचा आहे. चौकार असेल तर मग प्रश्न उद्भवणार नाही. चला पहिल्यांदा चौकार पहा. चौकार असेल तर मग रनआउट बघून फायदाच नाहीये तिकडे. चला आमच्या कॅमेरामन प्रकाशचं तर नक्कीच कौतुक केलं जाईल. ज्या पद्धतीनं त्यानं अगदी व्ह्यू दाखवलाय आपल्याला. त्यामुळे चौकार तर नाहीये. बाउंड्री सेफ आहे. आता रनआउट कडे चेक केलं जात आहे. आणि क्लोज डिसिजन आहे आणि फलंदाज बाद आहे. उमेश पाटील यांना परतावं लागणार आहे. इकडे मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र अंगलट चांगला झालाय. या 2 धावा मिळतील. 2 धावेने टीमची टोटल वाढेल, परंतु एक महत्वाची विकेट मात्र गमावले, ती मिहिका 11 श्रीराम चिंचवली संघानं. संजय शेळके नवीन बॅटर. धावा झाल्या ते आतापर्यंत 28 धावा, 28. समीरचा बॉल. इकडे फटका, थोडासा मिस टायमिंग आहे. स्वतः समीर धावलाय. उवाडे कॅच. पाठमोरा धावत जाऊन सोपं नाही अशा पद्धतीनं झेल पकडणं, परंतु फॉलो थ्रू मध्ये होता. तिथूनच रिव्हर्स गेअर टाकला आणि पाठीमागे पाठमोरा जात असताना मात्र एक चांगला झेल टिपलाय आणि आणखीन एक फलंदाजाला मात्र मुकावं लागेल. चिंचवली संघ एका पाठोपाठ एक फलंदाज मात्र गमावलेत. हा 5वा धक्का लागलाय तो श्रीराम चिंचवली संघाला. निम्मा संघ गारद. नवीन फलंदाज नीरज जांभळे. समीर कोंडलकर. एक षटकार जरूर आला होता, परंतु तदनंतर मात्र चांगलं कमबॅक केलं गोलंदाजानं. 28 धावा झाल्यात आतापर्यंत 5 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. स्क्वेअर लेगला हा
फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु तोपर्यंत मात्र दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलेत आणि 2 धाबा मात्र पूर्ण होतील. थोडी रिस्क घ्यावी लागेल आता मात्र चिंचवली संघाला, कारण वेळ हातामधून निष्ठच चालले. धाबा म्हणाव्यात अशा झालेल्या नाहीयेत, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये अजूनही जरूर संधी असेल, कारण 30 धाबा झाल्यात आतापर्यंत. 4 षटकं संपलेत. 15-1 धाबा तरी उभाराव्या लागतील. 45 पर्यंत धावसंख्या गेली तर नक्कीच कुठेतरी थोडासा फायटिंग टोटल मात्र उभी करू शकेल, कारण ते गोलंदाज आहेत ज्या धावा डिफेंड करू शकतील. परंतु ज्या पद्धतीने आतापर्यंत चाललेत 4 षटक, चला जांभील संघ जास्त वेळ घेऊ नका. अनुक्रमे आपण बघितलं तर कुणाल निकमच्या 8, नीरज कोंडिलकर 7, सर्वेश कोंडिलकरनं फक्त 4 धाबा दिल्या आणि समीरनं 11 धाबा दिल्या. भारत का बच्चा पाचवं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज विशाल पाटील. आज विशाल पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहेत या स्पर्धेमध्ये. ते सुद्धा रासायनिकचेच आहेत, परंतु या ओव्हरमध्ये काही झालं तरी चिंचवलीकरांना मात्र धाबा उभ्या कराव्या लागतील. पहिलाच बॉल स्कूप खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र कनेक्ट झालेला नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. डोक्यामध्ये भन्नाट काहीतरी सुरू होतं, परंतु त्याचा फायदा झालेला नाहीये तो संजय शेख यांना. पहिलाच बॉल खरं तर फेस करत होते. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, थोडासा पल्लू स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न केला होता, कारण समोर बाउंड्रीज येत नाहीयेत हे सुद्धा बघितलं असेल. बघासपासून 4 ओव्हर्स आणि त्याचमुळे मागे खेळण्याचा निर्णय घेतला होता. चांगला ड्राईव्ह आहे यावेळेस मात्र. वाईड स्ट्रॉंग ऑफला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचले तोपर्यंत मात्र 2 धाबा पूर्ण होतील. दुहेरी धाबांचं योगदान. यानंतरचा सामना असेल श्री महालक्ष्मी चिंचवड आणि प्रणय 11 ओम साईराम चिखले. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच या. शेवटचं षटक सुरू आहे. चिंचवड आणि चिखले लगेच आहे आपण, कारण शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज विशाल. चेंज ऑफ पेस होता यावेळेस मात्र पल्लू शॉट पाहायला मिळालाय. दिल स्कूप, परंतु पहा पाठीमागे जाऊन बॉल स्टॉप केलाय. दोघही एकाच एंडला पलटायत. अंपायर्सना मात्र टिपलंय तिकडे. हा नेम डायरेक्टली अंपायर्सवर होता, स्टंपवर नव्हता, परंतु इकडे मात्र काय सुरू होतं फलंदाजांचं. थोडासा सावळा गोंधळ पाहायला मिळाला चिंचवलीच्या दोनही बॅटर्स मध्ये. आणि आता मात्र ही एकच जाव आहे आणि त्याचमुळे स्ट्रोक चांगला बनवला होता, परंतु त्याचा फायदा झालेला नाहीये. आणि या फलंदाज नीरजला आता मात्र मैदान सोडावं लागतंय. चिंचवली टीमला लागलेला हा 6वा हादरा. और केलाय शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यानंतर चिंचवड आणि चिखले या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहा अगोदरच. जसा इकडे पहिल्या इनिंगचा खेळ संपेल लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत. 3 चेंडू शिल्लक आहेत. निदान एखादा मोठा स्ट्रोक्स बनवावा लागेल. संजय शेख हे प्रयत्न करतात. नवीन बॅटर अंकुश शेख या 8व्या क्रमांकावर. विशाल पाटीलचा हा चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला फिल्डर डीप मध्ये आहे. कोणतीही मिस्टेक नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. 7वा धक्का. 33 या धावसंख्येवर शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. त्याला दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. आज मात्र संपूर्णपणे चिंचवली संघाची फलंदाजी ढेपाळले.
सुरुवातीपासूनच फारशा कोणी धावा काढलेल्या नाहीयेत. उमेश पाटील यांच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. फक्त 6 बॉलमध्ये 8, तोच सर्वाधिक धावसंख्या होती. बाकी फारशी कोणाचीही मोठी इनिंग नाहीये. हो, पुन्हा एकदा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, फुल लेंथ होता, कनेक्टच झालेला नाहीये, टायमिंगच नव्हतं. आणखीन एक फलंदाज मात्र बाद होताना दिसेल. 33 वर 8वा धक्का लागलाय. आता मात्र शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. चला, शेवटचा चेंडू खेळण्यासाठी नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये जरूर आलाय. परंतु आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा आहेत. त्यामुळे थोडस लो स्कोरिंग मॅच, कारण त्याचं कुणाल निकम, नीरज कोंडिलकर, सर्वेश कोंडिलकर, समीर कोंडिलकर आणि शेवटच्या ओव्हरमध्ये विशाल पाटील सुद्धा 5ही गोलंदाजांनी केलेली भन्नाट गोलंदाजी, आणि त्याचमुळे आता मात्र चिंचवली संघाला मात्र थांबवलंय. नवीन ओमकार शेळके मैदानामध्ये दाखल झालाय, 10व्या क्रमांकाचा फलंदाज. हा चांगला ड्राईव्ह आहे, यावेळेस स्क्वेअर ड्राईव्ह केलं होतं. स्वीपर कव्हरला फिल्डर आहे. पहिली धाव घेतले वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा तर पूर्ण होतील आणि 2 धाबांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 35 या आकड्यावर. पहिला सत्र समाप्त झालंय, 35 धाबा झाल्या, 36चं टार्गेट असेल. चिंचवली आणि चिखले या 2 संघांदरम्यान टॉस केला जाईल. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, टॉस बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी जोडले जातील महागुरु एम.डी. गडके सर. थँक्स दीपक पाटील. इथे नाणेफेक केले जाईल. महालक्ष्मी क्रिकेट संघ चिंचवण विपक्ष प्रणय 11 ओम साईराम चिखले या, आणि नाणेफेक करण्यासाठी आमचे चाऊशेठ म्हात्रे. चाऊशेठ या आपण. आपल्या शुभास्य नाणेफेक संपन्न होईल. बोर्ले गावातील भारतीय जनता पार्टीचे एक धडाडीचे कार्यकर्ते संतोष बुवा पाटील आणि त्यांच्या समवेत किसन म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. चाऊशेठ म्हात्रे यांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला आम्ही मनपूर्वक इथे शुभेच्छा देत आहोत. नाणेफेकीचा कौल चिखले क्रिकेट संघ. संघनायक नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय का असणार आहे? बॅटिंग. फलंदाजी. अनेक स्पर्धेमध्ये आम्ही पाहत असतो नाणेफेक जिंकणारा क्रिकेट संघ शतरक्षण करणं पसंत करत असतो, परंतु इथे नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्याचे पाठीमागचं कारण, जे रिझन काय आहे, पाठीमागचं कारण काय? नक्कीच आमचे सर्व प्लेयर नवीन आहेत, त्याच्यामुळे जास्तीत जास्त रन मारायचा प्रयत्न करू. मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोहो यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2026 पर्व आपल्या भेटीसाठी आलेले आहे. आमचे प्रवीण शेठ म्हात्रे ज्यांना मोचे त्यांच्या सौभाग्यवतीनं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. आमचे दिलीपदादा मस्कर असतील, राहुल पाटे असतील, आणि मोरिया क्रिकेट संघ मोहो आयोजित ही स्पर्धा केलेली आहे. प्रथमच आपण मोहो गावामध्ये प्रकाश ज्योतातील स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली. कसं वाटलं आयोजन? काय सांगाल आयोजनाबद्दल? नक्कीच आयोजन चांगलं आहे. आम्हाला एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. मग इथे चिखले क्रिकेट संघ प्रणय 11 ओम साई चिखले क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करणं पसंत केलेलं आहे, आणि महालक्ष्मी क्रिकेट संघ चिंचवण क्रिकेट संघाला शतरक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. इथे सचिन पाटे, रोहिदास पाटील, मच्छिंद्र म्हात्रे आणि राम म्हात्रे यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. या स्पर्धेकरता आमचे अक्षय म्हात्रे युवा उद्योजक यांनी ट्रॉफी स्पॉन्सरशिप केल्याबद्दल तुमचं, विशाल म्हात्रे युवा उद्योजक सायकल स्पॉन्सर केल्याबद्दल, मनाल पाटील युवा उद्योजक आपण अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिल्याबद्दल तुमचं आम्ही मोरिया 11 क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. चला, इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. प्रवीण म्हात्रे या. आपल्या शुभ हस्ते सचिन पाठे यांचा सन्मान इथे केला जाईल. सचिन या. आमचे जयदास पाटे परमबंधू आहेत मोगावचे निश्चित स्वरूपात, परंतु त्यांची सुद्धा उपस्थिती इथे प्राप्त होणार आहे. चला, इथे सचिन पाटे यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. मोगावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व मोरिया क्रिकेट संघाचे निमंत्रण स्वीकारून
आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांवर असणारं प्रेम, या प्रेमासह तुम्ही आलेला आहात. आपला प्रवीणदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जात आहे. बघा, जे आम्हाला सन्मान चिन्ह आहे प्रवीणदादा म्हात्रे यांनी पुरस्कृत केल्याबद्दल आम्ही तुमचं आणि तुमच्या परिवाराचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यानंतर रोहिदास पाटील, रोहिदास या आपल्या यथोचित सन्मान इथे केलं जाईल. संतोष बुवा पाटील यांना पाहतो आम्ही. माऊली, आपण इथे आलेले आहात. बोर्ले गावातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. किसन म्हात्रे क्रिकेटचा आनंद घेतात. आमचे दिलीपदादा म्हस्कर उपस्थित आहेत. योगदान आहे त्यांचं या स्पर्धेसाठी. यानंतर मच्छिंद्र म्हात्रे, मच्छिंद्र या आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. चला सामन्याकडे वळू. मच्छिंद्र म्हात्रे आणि त्यानंतर राम म्हात्रे. गो टू कॉमेंट्री बॉक्स. यापूर्वी दीपक पाटील यांचा आवाज ऐकलं आणि आता वळणार आहोत मनोहर पाटील वाजे यांच्याकडे. बहुत बहुत शुक्रिया महागुरु. मिहिका 11 श्री राम चिंचौली बना मरी आई जांबिवली टीम, जिनके बीच में लड़ाई. दीपक पाटिल सर, इनको हम सुन रहे थे पहले सत्र में. रन आए थे टोटल 35 आए और 36 रनों का टारगेट है. यहाँ पर कड़ी मेहनत करनी पड़ेगी इस मुकाबले को बचाने के लिए, क्योंकि जैसे कहते हैं ना कि बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता. पत्थर पर जब तक चोट न पड़े तब तक पत्थर भी भगवान नहीं बनता. मेहनत करनी पड़ेगी मैदान के अंदर चिंचोली क्रिकेट टीम को. लेकिन जिस तरीके से बल्लेबाज आक्रमण घूमता है मरियाई जांबिवली क्रिकेट टीम का, क्या आसान बनेगा या फिर उनके कदम रुकेंगे. 30 गेंदे 36 का टारगेट. अंपायर का इशारा आएगा. लेट्स प्ले, गेम इज ऑन. 2 खिलाड़ी मैदान के अंदर मौजूद है. कुणाल शेल के गेंदबाजी में रोशन घरत और कुणाल निकम आएंगे. पहली गेंद स्वीप करने की ये कोशिश. गैप में गेंद है, पीछे खिलाड़ी मौजूद. 1 रन आसानी के साथ मिल जाएगा. दूसरे की कोशिश है और 2 रन भी पूरे करेंगे. खाता खुल चुका है, जोखिम उठाने की कोई आवश्यकता नहीं है. एक आध बुरी गेंद के ऊपर प्रहार करेंगे तब भी मुकाबला जरी मरियाई जांबिवली क्रिकेट टीम के पक्ष में झुकेगा. लेकिन मिहिका 11 श्रीराम चिंचौली क्रिकेट टीम क्या उनके कदम रोकेंगी. विकेट एकमात्र जरिया है. विकेट आएगी तो मुकाबले में जिंदा रहेगी यहां से चिंचौली क्रिकेट टीम. लेकिन मुकाबले में मजा क्या अंतिम क्षणों तक हमें देखने को मिलेगा, क्योंकि इस टूर्नामेंट का इतिहास रहा है अंतिम क्षणों में मुकाबले बदलते हुए हमने जरूर देखे हैं. रिवर्स खेलने की यह कोशिश थी. गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हुआ. डॉट गेंद की समाप्ति होती हुई 5 ओवर का मुकाबला कुणाल शेल के यहां पर गेंदबाजी में. पहला सत्र हमने देखा पूरी तरीके से फ्लॉप रही बल्लेबाजी. पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे अमोल हितेन पाटिल, जिनके ऊपर सबसे ज्यादा जिम्मेदारी रहती है. खामोश रहे. कुणाल ने एक चौका जरूर दिखाया था. रोहित ने आते ही प्रहार किया, लेकिन उसके बाद उमेश को बिल्कुल शांत रखा था. इस बीच गेंद हवा में, मौका बनेगा. पहला खिलाड़ी मैदान के बाहर. बात है. पहली गेंद के ऊपर 2 रन, दूसरी गेंद के ऊपर सफलता आई. दूसरी गेंद के डॉट थी और तीसरी गेंद के ऊपर सफलता आई. कोशिशें जारी है, जोरों शोरों से खींचातानी करेगी यहां से मिहिका 11 श्रीराम चिंचौली क्रिकेट टीम. बड़े स्ट्रोक की तलाश थी. जानते हैं बल्लेबाज 1-2 बड़े हिट मुकाबले में पूरी तरीके से मिहिका 11 श्रीराम चिंचौली को यहां से वापिस भेज सकते हैं. नया खिलाड़ी आएगा सूरज कोंडिलकर, इनेट नंबर 3, तीसरे नंबर का यह खिलाड़ी मैदान के अंदर मौजूद है. आउट हो जाने वाले बल्लेबाज थे रोशन घरत, जिन्होंने बड़े स्ट्रोक का प्रयास किया और अपना विकेट खोना पड़ा था. कुणाल के नाम पहली सफलता लगी थी, लेकिन यहां से अब प्रयास कैसा रहेगा, रणनीति कैसी अपनाएगी मरियाई जांबिवली क्रिकेट टीम, देखने वाली बात बनेगी. कदमों का इस्तेमाल करना चाहते थे, फिर से पीछे गए. बैकफुट के ऊपर खेलने की यह कोशिश नाकाम रही. जाने दिया गेंद को विकेट कीपर के हाथों में. एक आध गेंद डॉट भी चाहती है तो जाने दो, लेकिन यहां पर विकेट बचाकर चलना पड़ेगा मैदान के अंदर बल्लेबाजों को. 4 गेंदें गुजर चुकी है, 1 विकेट के नुकसान के ऊपर. रन बने हैं टोटल 2 रन गेंदबाज कुणाल शेल के. अच्छी गेंद है. चकाया बल्लेबाज को कि काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. यहां मुकाबला तो हर कोई काट लेता है,
खेल लेता है, लेकिन मुकाबला खेलो इस कदर कि मिसाल बन जाए। और यहाँ पर मिसालें दी नहीं जाती, मिसालें भूली नहीं जाती, मिसालें दी जाती है। और यहाँ पर वही कोशिश मैदान के अंदर करनी पड़ेगी। यहाँ पर गेंदबाजों को कुणाल शेल्के अंतिम गेंद लेकर, अच्छी गेंद है, गैप में जाएगी, खिलाड़ी मौजूद, दूसरे की कोशिश क्या होगी, अंडर आर्म थ्रो आया, थ्रो अच्छा नहीं है। रोहित का थ्रो हमेशा इस तरह से ही होता है, थोड़े से इंजर्ड खिलाड़ी है। 2 रन मिल जाएंगे। पहले ओवर की भी समाप्ति, और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 1 विकेट के नुकसान के ऊपर। मरिया जांभिवली 4 रन। स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक, अवती भवती जमल्यात इथे सन्मान केला जाईल. दिलीप दादा मस्कर या तुम्ही. आपल्या शुभासे किसन म्हात्रे यांचा आपण सन्मान करणार आहोत. या दादा या. आपला सन्मान मोरिया क्रिकेट संघ, आमच्या मोह क्रिकेट संघ, मोरिया 11चं कौतुक करू मनोहर पाटील. बघा त्याची स्वप्न बघितलं की नाईट स्पर्धेचं, आता मात्र हे स्वप्न मोरिया 11 मोह क्रिकेट संघाच्या सर्व सहकार्यांचं पूर्णतः खऱ्या अर्थाने यशस्वीरित्या हाताळण्याचं काम त्यांनी आस्थागत या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. जाएंगे दोस्तों मैदान में। पहले ओवर में रन आए टोटल 4, 1 विकेट के नुकसान के ऊपर लगातार 2 विकेटों के लिए हरिभाऊ शेल्के चिंचोली, इनके ओर से 500 का इनाम है। और यदि मुकाबला चिंचोली टीम जीतती है तो 2000 रुपए का इनाम है हरिभाऊ शेल्के इनके ओर से। पहले ओवर में 4 रन आए हैं, थोड़ा सा दबाव बनता हुआ बल्लेबाजों के ऊपर। अभी भी 24 गेंदें हैं जीतने के लिए, 32 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। लेकिन किस प्रकार से ये सफर रहेगा ये भी देखने वाली बात बनेगी, क्योंकि सफर में मुश्किल आए तो हिम्मत और बढ़ती है, अगर कोई रास्ता रोके तो जुर्रत और बढ़ती है। अगर बिकने पर आ जाओ तो घट जाता है दम अक्सर, ना बिकने का इरादा हो तो कीमत और बढ़ती है। और कीमती होना पड़ेगा, किफायती होना पड़ेगा गेंदबाजों को। लेकिन सामने मरियाई जांभिवली टीम है, 1-2 बुरे गेंदें ढूंढनी है आपको, 1-2 बड़े हिट, मुकाबला आपका है और वही कोशिश करनी पड़ेगी। चलो मुकाबला शुरू करना है। मी का 11 श्रीराम चिंचोली क्रिकेट टीम जीतने के लिए 24 गेंदे 32 का है टारगेट। गेंदबाजी में आएंगे हितेन पाटिल। अब पावर प्ले, दूसरा पावर प्ले का ओवर है। 3 खिलाड़ी 30 गज के बाहर नजर आएंगे। ओवर द विकेट से ये गेंदबाजी बिल्कुल करेंगे, ओवर द विकेट से ये गेंद। हितेन पाटिल आएंगे गेंदबाजी में। स्ट्राइक रेट के ऊपर बल्लेबाज होंगे। ऑन स्ट्राइक कुणाल निकम। पहली गेंद हितेन की, कुणाल के लिए एक स्ट्रोक, फंस चुके हैं कुणाल। दूसरा खिलाड़ी मैदान के बाहर। क्या बात है, चिंचोली टीम बैक इन इट। आमदार साहेब प्रशांत दादा, आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा साई प्रीती या चॅनलला बघा, प्रक्षेपण आहे लाईव्ह सीधा टीव्ही वरती आणि मोबाईल वरती, कुठेही बघावे रसिकानी। अरे या स्पर्धे चला, नितेश गडकरी यांचं इथे आगमन झालेलं आहे यावा व्यासपीठावर. नितीन पाटील धुंद्रे कौतुक करावे लागेल. अतिशय सुंदर संगीत आपण ऐकलं. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, अथांग प्रेम असणारे, खऱ्या अर्थाने समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा ज्या नेतृत्वाने जोपासलेला आहे आणि पनवेलच्या सर्वांगीण विकासाला गती आणि दिशा, हे दुसरं नाव म्हणजे विकासाचे दुसरे नाव म्हणजे आमदार प्रशांतदादा ठाकुर साहब. ओ टू कमेंट्री बॉक्स. 4 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर अच्छी कोशिश है हितेन पाटिल की. नया बल्लेबाज आएगा मैदान में, नीरज कोंडिलकर, जो पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे। दोनों बल्लेबाज मैदान के बाहर लौट चुके हैं। 36 रनों का टारगेट है सामने। गेंदबाज हितेन पाटिल इस मर्तबा तैयार है। स्ट्राइक रेट के ऊपर बल्लेबाज इन एट नंबर 4 नीरज मौजूद है। साझेदारी की सख्त जरूरत है। मैं तो कहूंगा थोड़ी सी पैनिक कर रही है मैदान में जांभिवली क्रिकेट टीम।
छोटी गेंद थी, इस बार जाने दिया विकेट कीपर के हाथों में। अच्छी सोच है, अच्छी गेंदों का सम्मान करना है आपको, बुरी गेंदें ढूंढनी है, एक आध बुरी गेंद आपको जरूर मिलेगी, वो गेंद के ऊपर आपको प्रहार करना पड़ेगा। एक दो बड़े छक्के, एक दो बड़े हिट, मुकाबले में आपकी वापसी हो सकती है। दूसरी तरफ चिंचोली क्रिकेट टीम सही फैसले के साथ सही तरीके से ट्रैक पर घूम रही है मैदान में, और नतीजा हमारे सामने है। दबाव को महसूस करा रही है जांबिवली क्रिकेट टीम को। 36 को बचाने के लिए संघर्ष शुरू हो चुका है चिंचोली क्रिकेट टीम का। आगे गेंद को फेंका, इस बार गैप में जाएगी, तेज आउटफील्ड है, सीमा रेखा के नजदीक गेंद को रोका जाता। तीसरे की क्या तलाश होगी? 2 रन मिल जाएंगे इस गेंद के ऊपर। 2 रनों के मदद से पारी आगे पहुंचेगी। 6 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर 9 गेंदों का खेल पूरा होता हुआ। जैसे कहते हैं ना, जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते। हासिल उन्हीं को होती है सफलता जो वक्त और हालात पर रोया नहीं करते। जो गुजर गया उसे भूल जाओ और आगे बढ़ो, और यही कोशिश मैदान के अंदर करते हुए हम देख सकते हैं मिही का 11 श्री राम चिंचोली के गेंदबाज। दूसरी तरफ मरियाई जांबिवली टीम शिरकत कर रही है धीरे धीरे मुकाबले में लौटने की। 6 रन बने हैं 2 विकेट के नुकसान के ऊपर। अच्छा स्ट्रोक है, डाउन द ग्राउंड, सीधा गेंदबाज के सर के ऊपर से। जैसे मैंने पहले भी कहा था, संयम रखना है, सब्र रखना है, क्योंकि सब्र का फल हमेशा मीठा होता है। बड़ा चक्का। आकर्षक डे नाईट हा आमदार चषक, अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी। अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी। कमाल की यहां पर बल्लेबाजी। कुछ गेंदें डॉट जरूर आई थी, लेकिन अपने आप को स्थापित रखा, सब्र रखा, और यहां पर फल मीठा मिला। छक्का मिलेगा, इससे दबाव और बढ़ता चला जाएगा आने वाली गेंदबाजों के ऊपर। 12 रन बने हैं स्कोरबोर्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पर। अगली गेंद हितेन पाटिल, ये दबाव भरा माहौल होगा, हितेन के कंधों के ऊपर है जिम्मेदारी। छोटी गेंद हल्के हाथों से केवल धकेला, फील्डर बाउंड्री से जब तक पहुंचेगा। सही सोचे, कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, आंखों ही आंखों में इशारे, जबरदस्त बल्लेबाजी का नजारा। सूरज कोंडिलकर और नीरज कोंडिलकर आंखों ही आंखों में इशारे करे, और यहां पर 2 रन अर्जित कर लिए बल्लेबाजों ने। 2 रनों के मदद से 14 के ऊपर पारी पहुंच चुकी है। इस ओवर की अंतिम गेंद का खेल अभी भी बाकी है। जबरदस्त ये लड़ाई, किसने सोचा था कि 36 रनों को यहां से बचाने के लिए उतरी है मैदान में चिंचोली क्रिकेट टीम जांबिवली के सामने। 2 सफलता जरूर आई, शुरुआती झटके लगे, उन झटकों से उभर रही है मैदान में मरी आई जांबिवली टीम। अच्छी बल्लेबाजी नीरज के माध्यम से। हितेन की अंतिम गेंद, क्या बात है, छोटी गेंद, खोटी गेंद, खरा स्ट्रोक, ये बड़ा स्ट्रोक। 2 ओवर की समाप्ति, और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल। शुभम ने हमें जानकारी दी 2 विकेट के नुकसान के ऊपर 20, अब आने वाली गेंदें 18 और 16 रनों की है जरूरत। स्पर्धेचा खऱ्या अर्थाने बघा, आमच्या स्टेजच्या उजव्या बाजूला ज्यांनी स्पर्धेकरता ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे, अक्षय म्हात्रे युवा उद्योजक आणि विशाल म्हात्रे युवा उद्योजक, सायकलचे आमचे पुरस्कर्ते आहेत मनाल पाटील युवा उद्योजक। तुम्हा सर्वांचं आम्ही मोरिया 11 क्रिकेट संघ मोह आणि ग्रामस्थ मंडळ मोह यांच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत। टीम की रन संख्या बनी है टोटल 20 रन, आने वाली 18 गेंदें, 16 की आवश्यकता। अच्छा मुकाबला चलता हुआ गेंद और बल्ले के बीच में। 18 गेंदें, 16 रनों की जरूरत, 5 ओवर, और यहां से 5 गेंदबाजों का इस्तेमाल आपको करना है। नया गेंदबाज आएगा मैदान में, रोहित पाटिल। क्या इन खिलाड़ियों को रोका जा सकता है कि यहां से भी मुकाबला खींचा जा सकता है? लेकिन मरी आई जांबिवली क्रिकेट टीम पॉजिटिव अप्रोच के साथ
एटीट्यूड उनका कमाल का रहा है। पहले ओवर में जैसे हमने जिक्र किया था पहले कि यहाँ पर थोड़ी सी पैनिक कर रही है, लेकिन उसके बाद 2 विकेटें जरूर गई, लेकिन अपने आप को स्थापित रखा। अच्छी साझेदारी पनपती हुई सूरज और नीरज के बीच में। 20 रन बने हैं, 18 गेंदे 16 की जरूरत रोहित पाटिल गेंदबाजी में। रोहित की आएगी ये पहली गेंद, सामने होंगे बल्लेबाज। ऑन स्ट्राइक सूरज कोंडिलकर तीसरे नंबर के लिए उतरे। 18 गेंदे 16 रनों की है जरूरत। चिंचोली बनाम जांबिवली। बिल्कुल ये औषधि के काफी ज्यादा बाहर से गेंद गुजरी। अंपायर का इशारा आएगा कि ये गेंद खराब है, अतिरिक्त रन मिल जाएगा इस गेंद के ऊपर। एक्स्ट्रास के रूप में रन आए हैं जरूर, सिंगल मिलेगा। 21 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 15 रनों की अभी भी जरूरत है। आने वाली 18 गेंदे और जीतने के लिए 15 की आवश्यकता। पूरी तरीके से मुकाबला पकड़ में है मरियाई जांबिवली टीम के। अच्छी गेंद थी, उसी तरीके से स्ट्रोक भी अटेम्प्ट किया। एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद है, कोई जोखिम नहीं उठा रहे। सिंगल डबल से भी जाएंगे तो मुकाबला आपका है, यही सोच रखी है बीच मैदान में इन्हीं 2 खिलाड़ियों ने। अच्छी साझेदारी पर नपती हुई पार्टनरशिप जरूरी होती है दोस्तों। जब आप छोटे टोटल का पीछा कर रहे हो, ऊपर से आपके जल्दी विकेट गिरे, गुच्छे में विकेट आई थी, लेकिन उसके बाद भी ये कमाल का प्रदर्शन है। आने वाली 17 गेंदे और 14 रनों की है जरूरत मुकाबला जीतने के लिए। रोहित पाटिल इस ओवर की अगली गेंद लेकर चलेंगे। सामने होंगे नीरज कोंडिलकर, जिन्होंने 2 बड़े छक्के दिखाए हैं। सीधे बल्ले से खेला डाउन द ग्राउंड, 1 रन है जरूर। सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर, दूसरे की तलाश थी लेकिन सीधा मना कर दिया था सूरज ने। 1 रन का इजाफा होता है। आने वाली गेंदें बचेगी 16 और जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। अच्छी बल्लेबाजी का नजारा, कमाल की गेंदबाजी हुई थी पहले सत्र में। यदि मरियाई जांबिवली टीम की बात करेंगे, शुरुआत की थी कुणाल ने, नीरज ने साथ निभाया था मैदान के अंदर सर्वेश ने। एक और अच्छा स्ट्रोक है और अंतिम क्षणों में विशाल पाटिल ने आकर रन रोके थे अपनी टीम के लिए, और इन्हीं के बदौलत 35 के अंदर सिमटा था। और नतीजा हमारे सामने है, बैकफुट पर है मेहिका 11 श्री राम चिंचोली टीम। आने वाली 15 गेंदे और जीतने के लिए 12 रनों की है आवश्यकता। 15 गेंदे 12 का समीकरण। 10:40 अब हो चुके हैं और हमारा यहां से दूसरा मुकाबला शुरू है। ऑफ स्टिक के बाहर ये गेंद है, वाइड गेंद करार अंपायर द्वारा। पूरी तरीके से मुकाबला एक तरफा चलता हुआ इस स्थिति में ऐसा लग रहा था कि मेहिका 11 श्री राम चिंचोली का कमबैक है, लेकिन हितेन के ओवर में आए हैं 16। गति में मिश्रण किया, गैप में गेंद को धकेला, खिलाड़ी जब तक पहुंचता 1 रन का इजाफा होता है। जबरदस्त ये मुकाबला, सभी दर्शक इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए, सभी का योगदान इस टूर्नामेंट के लिए जरूरी हो जाता है। क्रिकेट के दीवाने सभी हमारे मंच के, हमारे मैदान के चारों ओर नजर आते हुए। 14 गेंदे और जीतने के लिए 10 की जरूरत। ये अच्छी गेंद, तेजी के साथ डिलीवरी हुई गेंद, मुकाबला छोड़ने को तैयार नहीं है मैदान के अंदर मेहिका 11 श्री राम चिंचोली क्रिकेट टीम। आने वाली 13 गेंदें बचेगी और 10 रनों की अभी भी जरूरत है। जबरदस्त ये मुकाबला मैदान के अंदर चलता है। 13 गेंदे 10 की आवश्यकता, क्योंकि काफी कुछ खो जाता है एक कामयाबी को पाने में। कई रातें लगती है अपना दिन लाने में, लेकिन ये रात किसकी है? रात काली है। लेकिन यहां पर हम देख सकते हैं माहौल अच्छा है। ऑफ स्टिक के बाहर बार बार यहां पर वाइड गेंदें फेंक रही है, तीसरी वाइड है। शरीर से दूर रखने की कोशिश है, उनका प्लान साफ नजर आता है। बा जोन में गेंदें नहीं कर रहे, लेकिन 3 वाइड फेंके हैं रोहित ने अब तक। समीकरण बचा है 13 गेंदें बचेगी, 9 रनों की है जरूरत। अच्छा स्ट्रोक इस बार, पीछे खिलाड़ी मौजूद, मौका बनेगा। सूरज का विकेट क्या नई संजीवनी देगा? क्या टर्निंग पॉइंट साबित होगा? क्या उम्मीद की हल्की सी किरण दिख रही है चिंचोली टीम को? आने वाली गेंदें 12 और 9 रनों की है जरूरत।
उतनी करनी पड़ेगी। आने वाली 12 गेंदें 9 की आवश्यकता। एक बड़ा